मऊ, जाळीदार आणि कुरकुरीत रवा डोश्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आणि रवा डोसा खायला स्वादिष्ट असून करायला फक्त 5 ते 10 मिनिटे लागतात. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा तयार होतो. सकाळी घाईच्या वेळी हा डोसा बनवायला जास्त मेहनत न करता अगदी पोटभरीचा आपला नाश्ता तयार होतो. सांबार किंवा खोबऱ्याची चटणी किंवा सॉस किंवा अगदी बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही हे डोसे खाऊ शकता. आणि हा डोसा करण्यासाठी तुम्हाला कोणतंही मिश्रण भिजून ठेवावं लागत नाही. ऐनवेळी पटकन हे डोसे तयार होतात. तर येणाऱ्या वीकेंडला तुम्ही हे झटपट होणारे जाळीदार आणि क्रिस्पी डोसे नक्कीच बनवून पहा. तर नमस्कार, मी दीपा. किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा मसाला रवा डोसा बनवू शकता. आणि कुरकुरीत आणि जाळीदार बनण्यासाठी मी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांडं किंवा वाटी किंवा एखादा कप सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. आणि जे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आता या वाटीने साधारण 1 वाटी इथे मी बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. आणि साधारण नाश्त्याच्या चमच्याने इथे मी 1 चमचा बेसन पीठ टाकलेला आहे. कारण की बेसन पिठाने रवा डोसा खायला देखील छान लागतो आणि याला रंग देखील सुरेख येतो. आणि हा डोसा खूप वेळेपर्यंत कुरकुरीत राहावा, क्रिस्पी राहावा आणि याला मस्तपैकी अशी जाळी यावी यासाठी सारख्याच चमच्याने इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ज्या वाटीने इथे मी रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी घरचं फ्रेश थोडंसं आंबट असलेलं दह्याचा वापर केलेला आहे. आता हे दही देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आता इथे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही ताक जरी वापरलं तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. मिक्सर चालू बंद करत हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आत्ताच इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही. आणि मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथे पाण्याची गरज आहे. आता पुन्हा सारख्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे. आता अगोदर यामध्ये मी पाणी टाकलेलं नव्हतं कारण की या मिक्सरच्या भांड्यामध्ये जागा पुरेशी नव्हती. आता थोडंसं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे पुन्हा मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आणि मिक्सर चालू बंद करत हे सर्व जिन्नस मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे. एकदम रवाळ अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे. एकदम जास्त बारीक याची पेस्ट देखील तयार करून घ्यायची नाही. आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल. आता आपल्या डोश्याला मस्तपैकी सोनेरी रंग यावा यासाठी इथे मी नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा साखर यामध्ये टाकलेली आहे. आणि नंतर चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. आता साखर तुम्ही मिक्सरला फिरवताना देखील यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, पण साखर मी तेव्हा टाकलेली नव्हती त्यामुळे आत्ताही टाकून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता हे मिश्रण जास्त देखील फेटत बसायचं नाही. आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील हे मिश्रण मी तयार केलेलं नाही. अशाच कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण जसं डोशासाठीचं पीठ बनवतो त्याच पद्धतीचं इथं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण या पिठामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा भिजण्यासाठी आपण साधारण 3 ते 4 मिनिटे वेळ देऊयात. तोपर्यंत इकडे मस्तपैकी अशी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात. त्यासाठी अगोदरच कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 पळीभर तेल मी गरम करून घेतलेलं आहे. आता या चटणीसाठी या भाजीसाठी आपल्याला जास्त तेलाचा देखील वापर करायचा नाही. आणि साधारण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. ते देखील मस्त असे तडकलेले आहेत. आणि सोबतच 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आणि बारीक आकारात कट करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये टाकलेला आहे. आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत हा मस्त यामध्ये चांगला परतून घ्यायचा, पण जास्त या कांद्याचा रंग बदलू द्यायचा नाही. सोबतच यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. ही देखील यामध्ये चांगली मिक्स करून चांगली परतून घ्यायची आहेत. आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मस्त असा परतला गेलेला आहे. आणि आपला कढीपत्ता देखील मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. आता यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. मला पाहिजे तर इथे तुम्ही हिरवी मिरची देखील कट करून यामध्ये टाकू शकता. आता हे मिरचीचं वाटण देखील यामध्ये काही मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. आता तुम्ही पाहू शकता मिरचीचं वाटण देखील मस्त असं मी परतून घेतलेलं आहे. आणि साधारण यामध्ये 2 ते 3 चिमूटभर हळद टाकलेली आहे. आता हळद देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे.
पुन्हा काही मिनिटासाठी मंद आचेवर हे सर्व जिन्नस एकसारख्या आचेवर परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातला पूर्णपणे कच्चेपणा निघून जाईल। आता काही 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी बटाटे उकडलेले टाकणार आहे। तर अगोदरच 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून मी त्याची साल काढून घेतलेली होती आणि हातानेच कुस करून यामध्ये टाकलेली आहेत। आता हे बटाटे देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। शक्यतो डोसा सोबतची जी बटाट्याची भाजी असते ना, त्यामध्ये तेलाचा वापर कमी केलेला असतो, त्यामुळे या भाजीसाठी इथे मी तेलाचा वापर कमी केलेला आहे। आता सर्व जिन्नस पुन्हा काही मिनिटांसाठी एकत्र करून झाल्यानंतर परतून घेतलेले आहेत आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर देखील यामध्ये टाकलेली आहे आणि चांगलं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मस्तपैकी ही भाजी गरमागरम डोशासोबत सर्व करायची। आता कोथिंबीर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून साधारण 1 मिनिटासाठी मंद आचेवर ही चांगली परतून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। आता आपली भाजी तर तयार आहे। आता आपलं इकडं इन्स्टंट डोशाचं मिश्रण देखील तयार झालं आहे का हे पाहूयात। तर पहा, मिश्रण हलकसं घट्टसर असं झालेलं आहे आणि आपण जो रवा यामध्ये वापरलेला आहे तो रवा देखील मस्त असा भिजला गेलेला आहे। रवा फुलून आल्यामुळे हे मिश्रण हलकसं घट्टसर झाल्यामुळे यामध्ये आपण साधारण 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये टाकूयात आणि जास्त पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही आणि पाणी टाकल्यानंतर हे एकाच दिशेनं फेटत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपलं हे मिश्रण डोशाचं इन्स्टंट असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये सगळ्या शेवटी आपण साधारण 2 ते 3 चिमूटभर खायचा सोडा यामध्ये टाकूया। तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर देखील यामध्ये ॲड करू शकता। सोडा देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता लगेचच आपण डोसे तयार करून घेऊयात। आता डोसे बनवण्यासाठी डोशाचा पॅन अगोदरच मी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेला होता आणि तवा चांगला गरम झाल्यावर हा तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, जेणेकरून हा डोसा तव्याला चिकटला जात नाही किंवा तो जळला जात नाही, म्हणजे त्याचा लवकर रंग बदलला जात नाही। आणि तव्यावर पाणी शिंपडल्यानंतर लगेचच एखाद्या कॉटनच्या रुमालाने हे पाणी पुसून घ्यायचं आणि लगेचच तवा कडक तापला की लगेचच हे मिश्रण पळीने साधारण 1 ते 1.5 पळीभर घेऊन अशा पद्धतीने तव्याच्या मधोमध टाकत पळीनं अशा पद्धतीने पसरून घ्यायचा। तुम्ही पाहिलं आहे, पळी कुठेही मी न उचलता एकसारखा डोसा तयार करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम सारखीच ठेवायची आहे, कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही। डोशाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की वरून थोडंसं तेल सोडायचं, जेणेकरून या डोशाला मस्त असा सोनेरी ब्राऊन रंग येतो आणि या गॅसची फ्लेम सर्व बाजूने तव्याच्या पोहोचत नाही, कडेपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तवा फिरवत एकसारख्या रंगावर हा डोसा भाजून घ्यायचा। तर पहा, अगदी कुरकुरीत जाळीदार खूपच कमी वेळेत आपला इथे रवा मसाला डोसा तयार झालेला आहे। खूपच क्रिस्पी आणि जाळीदार आणि सुंदर रंगाचा आपला इथे कमीत कमी वेळेमध्ये कोणतेही डाळ तांदूळ न भिजवता न वाटता न पीठ आंबवता आपण हा इन्स्टंट डोसा तयार केलेला आहे। आता सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील एकसारख्याच आकाराचे आणि एकसारख्याच रंगाचे डोसे तयार करून घ्यायचे आहे। आता दुसरा डोसा देखील तुम्ही पाहू शकता, तव्यावर टाकल्यानंतर याला तेल लावून मस्तपैकी सोनेरी रंगावर असा भाजून घेतलेला आहे। तर दुसरा डोसा देखील मस्तपैकी कुरकुरीत जाळीदार असा तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर रंग या डोस्याला आलेला आहे। तर अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील एकसारख्याच आकाराचे आणि एकसारख्याच रंगाचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत। आता जेवढं आपण मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये साधारण माझे 6 डोसे इथे तयार झालेले आहेत। आता लगेचच यांना आपण गरमागरम सर्व करूयात। आता तुम्ही हे डोसे बटाट्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा अगदी ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता। यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे, त्यामुळे भरपूर वेळेपर्यंत हे क्रिस्पी जसेचे तसे राहतात, अजिबात नरम पडत नाही। आता भरपूर वेळानंतर देखील तुम्ही हे डोसे पाहू शकता। आता हा डोसा तुम्ही जवळून पहा आणि याचा आवाज देखील तुम्ही जवळून ऐका। खूपच कुरकुरीत असे हे आपले डोसे तयार झालेले आहेत। येणाऱ्या वीकेंडला तुम्ही हा फक्कड आणि पोटभरीचा नाश्ता बनवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा।